नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाचा व्हिडिओ जे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्की समजेल का आगामी काळात जी पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरती किती जागांसाठी होऊ शकते किंवा ज्या कार्यालयीन स्तरावरती ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडी किती प्रकारे किंवा कशा प्रकारे चालू आहे तुम्हाला नक्कीच सर्व काही समजेल। मित्रांनो, जाहिरात कोणत्या महिन्यात अपेक्षित आहे? मित्रांनो, गृह विभागाच्या कालच्या बैठकीत झालेला एक महत्त्वाचा निर्णय, काल गृह विभागाच्या ज्या सचिव होत्या त्यांच्या अंतर्गत जी काही बैठक झाली होती त्या बैठकीत काहीतरी इतिवृत्त हाती आलेले आहे आणि सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवूनच आता आगामी होणारी भरती होणार आहे। त्याच्यामुळे जागा ह्या जास्त कमी असू शकतात आणि पोलीस भरतीच्या ज्या हालचाली त्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीच्या हालचाली त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत त्याची अधिकृत माहिती काही गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण अशाच प्रकारची नवनवीन माहिती नवनवीन अपडेट्स आपण तुम्हाला रोजच्या रोज वेळच्या वेळेला देणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, प्रॉपर माहिती जी काही ती मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, एक परिपत्रक पण दाखवणार आहे आणि कालच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे, कालच्या बैठकीत काय निर्णय झालेला आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी कालच्या बैठकीतून एक निर्णय समोर आलेला आहे आणि तो मी तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरती संदर्भात सांगणार आहे। सर्वांनी शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कारण अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे। युट्यूबच्या माध्यमातून नवीन पोलीस भरती संदर्भात असणार ही पहिलीच बातमी तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो। ओके, पाहू शकता तुम्ही 27 जानेवारीला परिपत्रक आलं होतं। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आहे। जी काही मी माहिती तुम्हाला आता यापूर्वी 1 मिनिटापूर्वी जी काही माहिती सांगितली, 1 मिनिट 1-2 मिनिटं, त्याच्याशी संबंधित या परिपत्रकाचा काही अर्थ आहे का किंवा त्याच्या संबंधित काही याचा संबंध आहे का हे आपण या ठिकाणी पाहणार आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, काल एक बैठक झाली सचिवांच्या गृह सचिवांच्या अंतर्गत, जे प्रधान सचिव आहेत मुख्यमंत्री साहेब म्हणजे गृह विभागाचे, त्यांची एक बैठक झाली। त्या बैठकीत काही निर्णय झाले ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मात्र तत्पूर्वी विशेष शाखेतील प्रतिनियुक्त पदे 100% पदे भरण्याबद्दल आता याच्यामध्ये भरपूर हे दिलेलं आहे त्यांनी। 2024-25 ची भरती आहे, रिक्त पद गरजेचे आहेत, मंजूर पद रिक्त पद यांना प्राधान्य देणं, आगामी काळातील भरती सनद म्हणजे विशेष शाखेतील हे बघा इथं धडधडीत रिक्त पदे प्राधान्याने भरती करता आगामी पोलीस भरती सनद 2025 मध्ये विशेष शाखेतील सर्व मंजूर हजर व रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे अचूक आकडेवारी तयार करणे प्रस्तावित आहे लक्षामध्ये। आणि ती अचूक आकडेवारी करणं प्रस्तावित असताना देखील काल एक महत्त्वपूर्ण अपडेट पुन्हा एक आपल्या समोर आलेले आहे। जी काही बैठक झाली त्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा असा निर्णय काल या ठिकाणी आलेला आहे। तो निर्णय काय आपण पाहणारच आहे। मात्र या ठिकाणी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगेन का याला जे म्हणतात हे कप्पीकृत आरक्षणाचा जो कप्पा आहे मित्रांनो, माझे नंबर आहे मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सर्वांनी नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा, माझा नंबर पण मी खाली दिला आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल का काय सांगितलं यांनी 31/1/2025 म्हणजे 31 जानेवारीपर्यंतची सध्याची जी स्थिती आहे, विशेष शाखेचं नाव असेल किंवा शाखेसाठी मंजूर हजर व रिक्त संख्याबळाच्या आकडेवारी आकृतीबंधाप्रमाणे पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे त्यांनी सरळ सांगितलं की रिक्त पद त्या ठिकाणी जे आहेत ही रिक्त पद तुम्ही काय करा का रिक्त पदांचा आम्हाला अहवाल द्या, रिक्त पदांची माहिती सांगा किती आहे, कारण आगामी काळात जी भरती होणार आहे 2031 डिसेंबर 2025 पर्यंत जी काय आगामी काळात भरती होणार आहे त्या भरती संदर्भात काय अपडेट आहे का किंवा त्याच्या संदर्भात म्हणजे ती भरती होणार आहे परंतु रिक्त जागा किती ते समजल्याशिवाय त्या भरतीचा गोषवारा करता येत नाही। त्याच्यामुळे त्या रिक्त जागांचे अहवाल मागू राहिले। तुम्हाला इथे दिसत असेल सगळं यामध्ये चालक पोलीस शिपायांच्या आकडेवारी स्वतंत्ररित्या दर्शवण्यात येईल म्हणजे या आगामी होणाऱ्या भरती सुद्धा चालकच्या जागा असणार आहे, SRPFच्या जागा असणार आहे, पोलीसच्या असतातच आणि आली वेळ तर बँड्समनच्या पण जागा असू शकतात। या ठिकाणी तुम्हाला दिसत असताना वाटप केलेली संख्या प्रत्यक्षात हजर संख्या रिक्त संख्या या ठिकाणी त्यांनी काय केलेले पूर्णपणे आपल्याला ते मागवलेले। आता आपण जो काही मेसेज आलेला आहे किंवा जो मेसेज आज फिरतोय सगळे ग्रुपवरती एक मेसेज फिरतोय नवीन पोलीस भरती संदर्भातला, नक्की त्यात काय तथ्य आहे काय खरं आहे हे पाहणार आहे। मात्र तो मेसेज पाहिल्यानंतर तुम्ही एवढे पॉझिटिव्ह व्हाल का तुम्हाला वाटेल की आपलं डायरेक्टली फायनली आता भरती जाहिरात ज्या तारखेला सांगितलेली आहे त्याच तारखेला जाहिरात येईल। तोपर्यंत माझा नंबर आहे, नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्ही, आलं लक्षामध्ये? ठीक आहे, बघूया आपण आता नक्की काय मेसेज फिरतोय किंवा मेसेज नक्की आहे तरी काय। ओके, चला तर मग पाहू। हे जे मॅडम आहेत गृह विभागाच्या अश्विनी बिडिया मॅडम, आय थिंक मला त्यांचं नाव, त्यांच्या अंतर्गत जी काही काल मीटिंग पार पडली, गृह विभागाची काल बैठक पार पडलेली आहे आणि त्या गृह विभागाच्या काल बैठकीमध्ये सगळ्याच गृह विभागातील संबंधित कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासंदर्भात चर्चा झाली आणि त्याच्यामधून काही महत्त्वाची चर्चा अशी झाली की नवीन पोलीस भरती संदर्भातला सुद्धा विषय त्या ठिकाणी घेण्यात आला होता त्या चर्चेमध्ये आणि त्या चर्चेतून एक नवीन मेसेज आलेला आहे
का जो सगळ्या ग्रुपवरती सगळीकडे फिरतोय तो कितपत खरा आहे आणि कितपत खोटा आहे अजून कुणीही अधिकृतपणे सांगू शकत नाही। मी सकाळपासून त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मी 2-3 मुकुल असेल किंवा अजून बऱ्याच जणांना मी विचारणा पण केलेली आहे का जो आपल्या वयवाढीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर पण तो मेसेज आला की कसला मेसेज तो काय, पण त्याच्यात अजूनही काही एवढी पाहिजे तेवढी मला खात्री पटलेली नाही। पण मेसेज बाकी जो आहे एकदम प्रॉपर आहे। मेसेज काय तुम्ही पाहू शकता, कालच्या मीटिंग मध्ये झाली त्या मीटिंग मधले मुद्दे आहेत, काय मुद्दे आहेत ते तुम्ही त्या मुद्दे या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली पाहू शकता। कालच्या मीटिंग मध्ये प्रमुख मुद्दे, पहिलाच मुद्दा होता का राज्यात एकूण 37,689 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता आहे। तब्बल 37,000 का? कारण का लोकसंख्येनुसार जर रेशो घेतला तर लोकसंख्येच्या रेशोनुसार सरासरी 2,000 लोकांमागे एक पोलीस असा रेशो आहे। मात्र यांचा जो रेशो हा सरासरी 250 लोकांमागे एक पोलीस कर्मचारी आवश्यक आहे। त्यामुळे सध्या कायदा सुव्यवस्था आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा, सगळ्यात महत्त्वाचं काय का जो आगामी जो सिंहस्थ कुंभमेळा होतो नाशिक या ठिकाणी 2027 ला, तो सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवूनच सुरक्षा यामुळे अति आवश्यक 20,000 पदे भरणे गरजेचे आहे। मात्र त्यांनी कारण पण फार हे सांगितलं नाही का सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 18,320 उमेदवार प्रशिक्षण घेऊ शकतात आणि सध्या प्रशिक्षण केंद्र खाली नाही व आता नवीन मुंबई शहर व पुणे कारागृह प्रशिक्षण बाकी असल्याने सध्या 12,000 ते 14,000 जागा भरू शकतात। मात्र पुणे कारागृह व मुंबई पोलीस निकाल लागल्यानंतर नवीन 2024-25 पोलीस भरती राबवली जाईल। मात्र 2026 अंतिम पर्यंत सर्व प्रशिक्षण करून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पोलीस बळ तयार ठेवणे आवश्यक असल्याने मार्च-एप्रिल अर्ज स्वीकारणे, एप्रिल-मे मैदानी चाचणी व जून-जुलै लेखी परीक्षा राबवून सप्टेंबर नंतर प्रशिक्षणास पाठवणे शक्य आहे का, यावर 87% एकमत झाले आहे। कारण सर्व पुरुष व महिला प्रशिक्षण केंद्र जून मध्ये रिकामे होत असल्याने व मुंबई पोलीस ते 4 ते 5 महिने प्रशिक्षण पूर्ण होत आहे, त्यामुळे पुढील भरती तात्काळ राबवण्यात यावी त्या दृष्टीने सुद्धा तयारी करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो ही। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मेसेज सगळीकडे व्हॉट्सअपवरती फिरतोय, ग्रुपवरती फिरतोय। तुम्ही बऱ्याच जणांनी मला हा मेसेज पाठवलेला आहे, कालच्या मीटिंगमध्ये झालेले मुद्दे आहेत। मात्र हा कितपत योग्य आहे, कितपत खरा मेसेज आहे याची पूर्णपणे खात्री करूनच किंवा याची पूर्णपणे मला ज्यावेळेस अजूनही अधिकृत माहिती भेटेलच, मी तो प्रयत्न चालूच आहे माझा मिळवण्याचा, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ते प्रॉपरली मी सांगेल का कशा पद्धतीने किंवा काय आहे। ओके ओके चालतंय, पाहिलं असेल तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती आपल्यापर्यंत आज या ठिकाणी आलेली आहे लक्षामध्ये। त्यानंतर मित्रांनो रिक्त पदाचा अहवाल मागवलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वयवाढीच्या विद्यार्थ्यांसाठी का ज्या वयवाढीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली होती, वयवाढीच्या विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेहनत होती आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही भरती अतिशय निर्णायक ठरणार आहे, हे पण तेवढंच तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे। आलं लक्षामध्ये? या व्हिडिओचे प्रायोजक आहेत नवीन सुधारित 13वी आवृत्ती 2025-26 म्हणजेच 50,000 जम्बो। मित्रांनो भारती प्रकाशन पुणे यांचा 50,000 जम्बो सिद्धेश्वर हडबे सरांच्या स्मार्ट बुक सिरीजमधलं अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 45,000 जम्बो, जे 30,000, 35,000, 40,000, 45 आणि त्याच्यानंतर आता एवढ्या यशानंतर 50,000 जम्बो सरांचा मार्केटमध्ये आलेला आहे। आगामी सगळं कारागृह भरती असेल किंवा आगामी होणार नवीन भरती असण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार हा जम्बो। ह्या जम्बोचं एक वैशिष्ट्य काय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर 15पेक्षा जास्त प्रश्न आले असेल तर A5, A4, AC3, D2, E1 असे तुम्हाला रँकिंग दिलेले आहेत। म्हणजे जे प्रश्न जास्त महत्त्वाचे त्यांना 5 स्टार आहे, 3 स्टार, 4 स्टार असं केलेले मित्रांनो। लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणार आहे, त्याचबरोबर नवीन राज्य मंत्रिमंडळ पण असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला 50,000 प्लस जम्बोमध्ये सामान्य आणि मराठीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। भाग 1 आणि भाग 2 पण लगेच येतोय, मराठी व जीके मित्रांनो। एकूण पॅचेस 960, मूल्य 650 रुपये। भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक मित्रांनो, नक्की खरेदी करा। पुस्तक 75 58 56 82 ला फोन करून तुम्ही डेमो कॉपी मिळू शकता। सर्व बुक स्टॉल उपलब्ध आहे। 50,000 जम्बो आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाऊन फक्त भारतीय प्रकाशन जम्बो म्हणा, तुम्हाला लगेच हा 50,000 जम्बो काढून देतील। ओके ठीक आहे। अशा प्रकारे आपण पाहिलं की जाहिरात कोणत्या महिन्यात येणं अपेक्षित आहे, गृह विभागाच्या कालच्या बैठकीत काय निर्णय झाला महत्त्वाचा, सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवूनच ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे आणि पोलीस भरती 2025च्या ज्या हालचाली आहे त्या मोठ्या प्रमाणात जोरदार हालचाली या ठिकाणी 25च्या सुरू झालेल्या आहे। अतिशय महत्त्वपूर्ण मित्रांनो, कारागृहाचं पण विद्यार्थ्यांचे ग्राउंड चालू आहेत, कारागृह संदर्भात पण अतिशय महत्त्वाचे मी व्हिडिओज घेऊन येणारच आहे। कारण का कारागृहाचा जो कट ऑफ असेल ग्राउंडचा कमी असण्याची शक्यता, कारण मुलांना पाहिजे तसे मार्क त्या ठिकाणी मिळत नाही, त्याच्यामुळे ग्राउंडचा कट ऑफ हा कमी असेल, खूपच कमी येऊ शकतो। त्याच्यामुळे काळजी नसावी मित्रांनो, मी नक्कीच परत काही नवीन माहिती नवीन अपडेट आली किंवा हा जो आपण मेसेज पाहिला आज ह्या मेसेजच्या संदर्भात जर काय अपडेट आली खात्रीशीर किंवा खरी तर मी परत तुम्हाला नक्की व्हिडिओ घेईन। तोपर्यंत मी तुमची रजा घेतो, भेटूया परत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय भारत। चला तर मग मित्रांनो भेटू नक्कीच आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।